नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 8 धातू विज्ञान यामध्ये आता आपण पाहूया अधातूंचे रासायनिक गुणधर्म। अधातू म्हणजे काय तर अधातू हा अशा मूलद्रव्यांचा गट आहे की ज्यांच्यामध्ये भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य म्हणजे सारखेपणा कमी असतो अशा मूलद्रव्यांचा गट म्हणजे अधातू। अधातूंना इलेक्ट्रॉन प्राप्त करण्याची प्रवृत्ती असते। इलेक्ट्रॉन प्राप्त करून अधातू त्यांचे ऋणप्रभारित आयन तयार करतात आणि म्हणून अधातूंना विद्युत ऋणमूलद्रव्ये असेही म्हणतात। शास्त्रीय कारणे द्यायला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अधातूंना विद्युत ऋणमूलद्रव्ये का म्हणतात। अधातूंचे काही रासायनिक गुणधर्म आपण आता पाहूया। पहिला गुणधर्म अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया। सामान्यतः अधातू हे ऑक्सिजन बरोबर संयोग पावतात आणि त्यांच्यापासून आम्लधर्मी ऑक्साईड तयार होते किंवा काही वेळेस उदासीन ऑक्साईड तयार होते। उदाहरणार्थ कार्बन या अधातूचे ऑक्सिजन बरोबर पूर्ण ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड हा आम्लधर्मी ऑक्साईड तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे सल्फरची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन सल्फर डायऑक्साईड हे आम्लधर्मी ऑक्साईड तयार होते। तर कार्बनचे ऑक्सिजन बरोबर अपूर्ण ज्वलन झाले तर त्यापासून कार्बन मोनॉक्साईड हे उदासीन ऑक्साईड तयार होते। दुसरी अभिक्रिया आपण बघूया, अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया। सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही, परंतु याला अपवाद आहे हॅलोजन। म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे हॅलोजन गटातले मूलद्रव्ये याला अपवाद आहेत। उदाहरणार्थ क्लोरीन पाण्यात विरघळल्यानंतर त्याच्यापासून हायपोक्लोरस ऍसिड तयार होतं आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिकचे जलीय द्रावण तयार होते। त्यानंतर अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया। सामान्यतः अधातूंची विरल आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही, पण यालाही अपवाद आहे हॅलोजन। उदाहरणार्थ क्लोरीनची हायड्रोब्रोमिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन त्यापासून हायड्रोक्लोरिक आम्लाचे जलीय द्रावण आणि ब्रोमीनचे जलीय द्रावण तयार होते। नंतर अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया। विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हणजे योग्य तापमान, दाब आणि उत्प्रेरकाचा वापर असेल तर अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होते। उदाहरणार्थ सल्फर आणि हायड्रोजन यांची अभिक्रिया होऊन हायड्रोजन सल्फाइड तयार होते। नायट्रोजन आणि हायड्रोजन यांची अभिक्रिया होऊन NH3 तयार होते। जरा डोके चालवा म्हणून इथे प्रश्न विचारलेला आहे की क्लोरीन आणि हायड्रोजन ब्रोमाइड यांच्या अभिक्रियेत हायड्रोजन ब्रोमाइडचे Br2 मध्ये रूपांतर होते। या रूपांतरणाला ऑक्सिडन म्हणता येईल का? तर हे ऑक्सिडन घडवून आणणारा ऑक्सिडक कोण आहे? तर याच्यामध्ये क्लोरीनने हे ऑक्सिडन घडवून आणलेलं आहे, कारण त्याने हायड्रोजन HBr मधला हायड्रोजन त्याने बाजूला केलेला आहे आणि त्याच्यापासून HCl तयार झालेला आहे, म्हणून या अभिक्रियेला ऑक्सिडन म्हणता येईल आणि यातला ऑक्सिडक हा क्लोरीन आहे। यानंतर आपण आयनिक संयुगांविषयी माहिती बघणार आहोत। ज्या संयुगांमध्ये धन आयन आणि ऋण आयन असे दोन घटक असतात, या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुग असं म्हणतात। धन आयन आणि ऋण आयन हे विद्युत प्रभार विरुद्ध असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण बल असते। हे आकर्षण बल म्हणजेच धन आयन आणि ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय। आयनिक संयुगातील धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या आणि त्यांच्यावरील प्रभाराचे मूल्य असे असते की धन आयन आणि ऋण आयन एकमेकांना संतुलित करतात आणि त्यामुळे आयनिक संयुग हे विद्युतदृष्ट्या उदासीन असते। उदाहरणार्थ Na+ म्हणजे सोडियमचे धन आयन आणि क्लोरीनचे ऋण आयन यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होऊन सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग तयार होतं। यामध्ये आयनिक संयुगातील धनायन आणि धनप्रभार आणि ऋणप्रभार हे समान आहेत। सोडियमवर एक धनप्रभार आणि क्लोरीनवर एक ऋणप्रभार आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या प्रभाराचं मूल्य समान आहे, त्याचप्रमाणे त्यांची संख्या सुद्धा समान आहे आणि त्यामुळे हे दोन्ही प्रभार एकमेकांना संतुलित करतात आणि म्हणून तयार झालेलं हे जे संयुग आहे सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग जे आहे ते विद्युतदृष्ट्या उदासीन आहे। आयनिक संयुगे हे स्फटिक रूपात असतात।
स्फटिकरूप पदार्थांच्या सर्व कणांचे पृष्ठभाग हे विशिष्ट आकाराचे असतात, तसेच ते गुळगुळीत आणि चकचकीत असतात. आयनांची नियमित पद्धतीची मांडणी ही स्फटिक रूपाला कारणीभूत असते. वेगवेगळ्या आयनिक संयुगातील आयनांची रचना आणि मांडणी ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे त्यांच्या स्फटिकांचा आकार सुद्धा वेगवेगळा असतो. स्फटिकाच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक म्हणजे विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल आणि सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल. आणि यामुळे स्फटिक रचनेमध्ये धन आयनांभोवती ऋण आयन आणि ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारण मांडणी असते. विशिष्ट अशा स्फटिक रचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी दोन महत्त्वाचे घटक म्हणजे पहिला घटक धनप्रभारित व ऋणप्रभारित आयनांचे आकारमान आणि दुसरा घटक त्या आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिमाण. लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युतस्थितिक आकर्षण बल हे खूप प्रबळ असते आणि त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक हे उच्च असतात, तसेच आयनिक संयुगे हे कठीण आणि ठिसूळ असतात. तर आता आपण आयनिक संयुगांचे काही गुणधर्म पाहूया. यासाठी आपल्याला एक कृती करून पाहायला सांगितली आहे की सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड आणि बेरियम क्लोराईड यांचे नमुने घ्या. धातूच्या छोट्या पसरट चमच्यात वरीलपैकी एका क्षाराचा थोडासा नमुना घेऊन बर्नरच्या पेटत्या ज्योतीवर ठेवा आणि प्रत्येक क्षारासाठी ही कृती पहा आणि त्याचे त्या क्षारांचं निरीक्षण करा की ते वितळतात की नाही. तर यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की सामान्य तापमानाला सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड आणि बेरियम क्लोराईड हे क्षार स्थायू स्वरूपात असतात. त्यांना उष्णता दिली तर ते सहजपणे वितळत नाहीत, कारण त्यांचा द्रवणांक हा अतिशय उच्च असतो. यावरून वरील सर्व क्षार हे आयनिक संयुगे आहेत असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे असं सांगितलेलं आहे की आकृतीत दाखवल्याप्रमाणे घटाच्या धन आणि ऋण टोकांना कार्बन विद्युत अग्र जोडायचे आहेत. बघा, एका बॅटरीच्या धन टोकाला एक कार्बन इलेक्ट्रोड आणि ऋणाला एक जोडलेला आहे आणि चंचुपात्र वापरून वरील विद्युत अपघटनी घट तयार करा. म्हणजे इथं क्षाराचं द्रावण घ्यायचं आहे. कोणत्याही एका क्षाराच्या द्रावणात विद्युत अग्रे बुडवा आणि तुम्हाला दिवा लागलेला दिसला का, आणि सर्व क्षारांच्या बाबतीत ही कृती करून पहा. तर यामध्ये जेव्हा आपण हे इलेक्ट्रोड्स क्षाराच्या द्रावणात बुडवतो, उदाहरणार्थ आपण सोडियम क्लोराईडचं द्रावण घेतलं आणि अशा पद्धतीने परिपथ पूर्ण करून हे इलेक्ट्रोड त्या सोडियम क्लोराईडच्या द्रावणात बुडवले, तर आपल्या असं लक्षात येतं की सोडियम क्लोराईडच्या द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित होते का. कशावरून हे ओळखणार आपण, तर इथे हा दिवा आपल्याला पेटलेला दिसतो. त्याचप्रमाणे पोटॅशियम आयोडाईड, बेरियम क्लोराईड ही द्रावणे सुद्धा विद्युतवाहक आहेत. बल्बमधून पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता आपल्याला द्रावणाची संहती व परिपथातील घटक यावरती अवलंबून आहे असे लक्षात येते. तर यावरून आपण आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म पाहणार आहोत. धन आणि ऋणप्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायू स्वरूपामध्ये असून ते कठीण असतात. परंतु आयनिक संयुगांवर दाब दिल्यास त्यांचे तुकडे करता येतात, म्हणजे ते ठिसूळही असतात. आयनिक संयुगांच्या आंतररेणवी आकर्षण बल जास्त असतं, म्हणजे त्यांच्या रेणूंमधील आकर्षण बल हे जास्त असतं आणि त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे उच्च असतात. आयनिक संयुगे हे पाण्यात द्रावणीय असतात, तर केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकांमध्ये ते अद्रावणीय असतात. स्थायू स्वरूपातील आयनिक संयुगे हे विद्युत वहन करू शकत नाहीत, परंतु वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ते विद्युत वहन करू शकतात. आयनिक संयुगांची जलीय द्रावणे सुद्धा विद्युत वाहक असतात. तर वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. या तक्त्यामध्ये आपल्याला काही आयनिक संयुगे दिलेली आहेत आणि काही संयुग दिलेले आहेत. त्यातलं फक्त पाणी हे आयनिक संयुग नाही आहे, बाकी सगळे आयनिक संयुग आहेत. त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण आयनिक संयुगांचे गुणधर्म यांचा अभ्यास केलेला आहे.